आणि चीन, पाकिस्तान आणि चीन दोघांचेही आभार मानले आणि आपली महाशक्ती सायलेंट आहे. विश्वगुरु हां रावसाहेब, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 आठवडे युद्धविरामाची घोषणा केली आणि इराणनेही त्याला सहमती दर्शवली आहे. आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया येते की त्यांनी आभार मानले आहेत पाकिस्तान आणि चीनचे. तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशा प्रकारचं हे युद्ध सुरू होतं. हजारो लोक मारले गेले. आखाती राष्ट्रामधल्या दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अशा अनेक ठिकाणी शेकडो लोक मारले गेले. पण इराणसारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिकेला झुंजवत ठेवलं, इस्रायलला झुंजवत ठेवलं. आणि अमेरिका आणि इस्रायलविषयी जी काय फालतू भीती होती जगाच्या मनात, ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी कसं बलिदान करावं, आपल्या देशासाठी जनतेने कसं बलिदान करावं, हे इराणनं जगाला दाखवून दिलं. तरीही इराणचं नुकसान झालं, इस्रायलचं त्याहून जास्त नुकसान झालं. आणि अमेरिकेसारख्या म्हणजे ट्रम्पसारख्या एका झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जात आहे. चीन तर मोठा देश आहे, पण पाकिस्तानला सुद्धा जात आहे. लक्षात घ्या, पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला या निमित्तानं. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं की आम्ही हे युद्ध थांबवलं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेतन्याहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिकाच नाही. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. महाविश्वगुरू हां, ते बॉम्ब पण कसले? ते तोंडातले बॉम्ब, शब्द बॉम्ब. आणि यांची हत्यारं काय महाविश्वगुरूची? निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम या देशामध्ये आमचे महाविश्वगुरू करत होते. आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं आहे. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, लक्षात घ्या. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, तिथे तुम्ही तुमचा झेंडा भाजपचा फडकावणार होतात, तिथे प्रेसिडेंट ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करणार. भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हा, भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी. कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू?
पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक. इराणने अजूनही 8 ते 10 अतिशयोक्ती ठेवलेल्या आहेत. रुकवादी पापा अशा प्रकारचा एक सोशल मीडिया हा म्हणजे खऱ्या अर्थानं रुकवादी पापा. हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच आहे, वा रुकवादीवाले. आणि आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हे जर पाकिस्तानला थँक्यू म्हणत असतील, चीनला थँक्यू म्हणत असतील, आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत लक्षात घ्या, तर ही भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक मोदी काळामध्ये आहे. खरं म्हणजे मोदीने आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही. बोला. नाही, पण राऊतसाहेब तुम्हाला असं वाटतं की इराण बाबतीत भूमिका घेतली नाही, युद्धा बाबतीत भूमिका घेतली नाही, हे आपल्याला भोवलं किंवा मोदींना भोवलं? इराण हा भारत हा भारताची परिस्थिती अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई. म्हणजे टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी आहे. फोन लावणं, फोन बोलणं, फोन लावणं, फोन बोलणं. पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं. याच्यावर तरी बोला. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही का बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय ट्रम्पने दिलं. सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकर सारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. राऊतसाहेब, काल फडणवीस म्हणाले की जनभावनेची कदर असेल तर काँग्रेस उमेदवारी अर्ज बारामतीतला मागे घेईल. आज अखेरचा दिवस. हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वत्र देता येतील. तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात, आपले देवेंद्रजी, तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची? साहेब, या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनीही पार्थ पवारांच्या बाबतीत त्यांची काही मतं व्यक्त केली. असं असताना काँग्रेसनेही पार्थ पवारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. असं आहे की पार्थ पवार, मला वाटतं अजित पवारांचे चिरंजीव आहेत ना. हां, त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना. आणि शरद पवार काय, अजित पवार काय, हे मूळ काँग्रेसवालेच आहेत ना. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे आणि आजही ते काँग्रेस विचारानंच काम करत आहेत. काँग्रेस पक्ष या देशातला नव्हे तर जगातला, एका देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान असलेला हा पक्ष आहे. आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आजही जगात मान्यता आहे. मग महात्मा गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, हे सगळे जे प्रमुख नेते आहेत, लालबहादूर शास्त्री असतील, या सगळ्यांना आजही जगामध्ये प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती
अशा पद्धतीनं टीका कोणी करावी? याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. सर, काँग्रेसवर टीकेच्या संदर्भातलाच एक महत्वाचा देखील मुद्दा आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अशा प्रकारची टीका केलेली आहे की काँग्रेसचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. ठीक आहे ना, पराभव होऊ द्या ना. पराभव झाला म्हणजे काय लोकशाही मरते असं नाही ना. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची. काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25, तुम्हाला 25 लाख पडते. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे, विरोध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत. आताच तुम्हाला का वाटतंय की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही. काही निवडणुका. साहेब, आणखी एक विषय होता की पश्चिम बंगालमध्येही निवडणूक आहे आणि जवळपास 92 लाख मतदारांची एका विशिष्ट समाजातील मुसलमानांची मतं कापली. आणि हे मुसलमान अधिकृत नागरिक आहेत. 92 लाख मतं मुस्लिमांची कापली. आणि हे सर्व मतदार हे या देशाचे अधिकृत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेले या देशाचे नागरिक आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही ममता बॅनर्जीचा पराभव करणार आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही बिहारमध्ये तेजस्वी यादवचा पराभव घडवला. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा पराभव घडवून आणला अशाच पद्धतीनं. आणि याचे सूत्रधार आहेत निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. या ज्ञानेश कुमार विरुद्ध 192 खासदारांनी सह्या करून इम्पीचमेंट मोशन दिला महाअभियोग चालवण्यासाठी. नरेंद्र मोदीच्या दबावाखाली उपराष्ट्रपतींनी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीनं हा 192 खासदारांच्या सह्या असलेला ठराव फेटाळून लावला. बारामती पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची अडचण झाली आहे? अजिबात नाही. कारण काँग्रेस तुमचा मित्र पक्ष हो आहे. मग. सुनेत्रा पवारांनी विनंती केली आहे. काल भुजबळ असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी ओपन हार्टेडली पाठिंबा सुनेत्रा पवारांना दिला आहे. हो मग. तुम्ही अजूनही भूमिका जाहीर करत नाहीये. करू ना. काँग्रेसच्या भूमिकेवर तुमची भूमिका अवलंबून नाही, आज भुजबळ येणार होते पण उद्धव ठाकरेंनी म्हटलं की येण्याची गरज नाही. बरोबर बोलले ते. परिस्थिती आहे आम्ही समजतो. ओपन हार्टेड उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. पाठिंबा ओपन करा. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता. शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो, अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. का करत नाहीत? तुम्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघालात ना. काँग्रेस कुठे म्हणते की आम्हाला धडा शिकवा, की आम्ही तुम्हाला धडा शिकवू? आम्ही कुठे म्हणतोय? आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या अजितदादा पवारांविषयी आपण अत्यंत सहानुभूतीनं जे तुम्हाला उचकी लागलेली आहे, या उचक्या बंद करा. या उचक्यांची नाटकं बंद करा. अजितदादा पवार यांचा ज्या संशयास्पद रीतीनं मृत्यू झाला, अपघात झाला, त्या संदर्भात रोहित पवारांनी आणि मला वाटतं अजितदादाचे चिरंजीव जय पवार, इफ आय एम नॉट रॉंग, यांनी जो संशय व्यक्त केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी जिथे आहेत तिथून प्रचारात आदेश द्यावा इथे आणि हा गुन्हा दाखल करावा. का? अजितदादा तुमचे सहकारी, तुमचे मित्र, तुमचे प्रिय भाजपचे समर्थक आहेत ना, होते ना आजही. त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यात आजही तुमच्या डेप्युटी सीएम आहेत. आणि त्यांच्या पतीच्या या निधनासंदर्भात तुम्ही FIR दाखल करत नसाल, तुम्ही आम्हाला काय ज्ञान देताय? चला हिंदी में क्या है? देखिए, सीज फायर का श्रेय मिल रहा है पाकिस्तान को. ये भारत के लिए और प्रधानमंत्री मोदी के लिए बहुत ही एम्बारसिंग बात है. ये एक पाकिस्तान
जिसे हम कंगाल देश कहते हैं, हमेशा मोदी जी, वो कौन, वो विदेश मंत्री जयशंकर जी, जब पाकिस्तान की मध्यस्थता की बात आ गई तो यही हमारे विदेश मंत्री जयशंकर कहा था, ये दलाल राष्ट्र है, हम दलाली नहीं करते। अच्छी बात है, आप दलाली नहीं करते, लेकिन इतना बड़ा देश है, आप अपनी भूमिका स्पष्ट नहीं कर पाए इस युद्ध में। लेकिन वही दलाल राष्ट्र को प्रेसिडेंट ट्रम्प बोलता है थैंक यू पाकिस्तान। क्यों? पाकिस्तान की मध्यस्थता हो रही है इस युद्ध में, इस युद्ध से पूरा विश्व सदमे में आया। तो आप इस्लामाबाद में शांति वार्ता चलेगी और जागतिक वर्ल्ड मैप पर पाकिस्तान को महत्व मिलेगा, इस्लामाबाद को महत्व मिलेगा। जिस इस्लामाबाद पर आप ऑपरेशन सिंदूर में अपना झंडा फहराने वाले थे ना, क्या हो गया मिस्टर जयशंकर, बताइए। मोदी जी आप कहाँ हैं? ये मोदी जी केरल, असम, तमिलनाडु, पश्चिम बंगाल में प्रचार में घूम रहे। उनको ये उसका महत्व है कि प्रचार करना है हमारे पार्टी के लिए और अपने राजनीतिक विरोधियों के ऊपर क्रिटिसाइज करना है। लेकिन महाविश्वगुरु को ये पता नहीं कि पर्दे के पीछे क्या हो रहा है। प्रेसिडेंट ट्रंप ने पाकिस्तान के लिए आभार और थैंक्स कहा है, इजराइल ने थैंक्स कहा है और ईरान ने भी थैंक्स कहा है। और तीनों देश के प्रमुख अब बैठेंगे इस्लामाबाद में और इस्लामाबाद की प्रतिष्ठा बढ़ेगी। इसके लिए नरेंद्र मोदी और उनकी नीति जिम्मेदार है। चलिए, ट्रम्प की शांति कोशिश की पॉलिटिकल स्टंट है, जो होगा वो होगा, लेकिन इस्लामाबाद को महत्व मिला है ना। शांति की कोशिश जरूर है, ट्रम्प भी थक चुका है इस युद्ध से। ईरान जैसे एक राष्ट्र ने ट्रम्प को थकाया है बहुत। ट्रम्प, आप देखो ना, ट्रम्प की बॉडी लैंग्वेज देखो, नेतन्याहू भी थक चुका है, प्रेसिडेंट ट्रम्प भी थक चुका है, मिडल ईस्ट के सभी गल्फ के राष्ट्र भी थक चुके हैं, लेकिन ईरान नहीं थका है। चलिए, वेस्ट बंगाल में 91 ड्रग्स वो तो काटे गए, इस्लाम का क्या कहना? ज्ञानेश कुमार चुनाव आयुक्त है और ये जीत या जो भी निर्णय होगा वो ज्ञानेश कुमार का होगा। ज्ञानेश कुमार ने सुपारी ली है बीजेपी को जिताने की और लगभग 1 करोड़ वोट, जिसमें 99% मुस्लिम वोटर्स है और वो अधिकृत वोटर है, इस देश के नागरिक है, पश्चिम बंगाल के नागरिक है। लेकिन ये 1 करोड़ वोट अगर ममता जी को मिलेंगे तो ममता जी फिर एक बार सत्ता में आएगी। ये डर से चुनाव आयोग ने बीजेपी की एक ब्रांच बनकर काम किया है, लेकिन उसके बावजूद भी पश्चिम बंगाल में ममता दीदी जीत रही है।